कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावकाश सावकाश, अगं चपलाचं काढ. हा, ये अशू, ये. काय झालं अशू? ये सावकाश सावकाश. हे बघ. अरे काय तिला काय लागलं काय एवढं? बस. काय झालं? हिला लागलं कसं? पाणी आणलं मी सांगतो. मी आणते हे अशू, अगं सांगा ना काय झालंय? सांगतो अगं आई, तिला जरा दम तर खाऊ दे. आम्ही चाललो होतो तर काही गुंड आले अचानक. हा, आणि त्यांनी आम्हाला घेरलं. तरी शिवाज तुला सांगत होती जाऊ नको, मी गेलो असतो ना. अहो भाऊ, तुम्ही विचार करा, मी गेलो नसतो तर नेहा एकटी असती, मग काय झालं असतं? हो, पण शिवा आली म्हणून आम्ही दोघेही वाचलो. नाहीतर ती नसती तर काय झालं असतं काय माहित. पण शिवाला कसं कळलं यांना गुंडांनी हेरलं होतं ते? कीर्ती, आता हे काय? मी सगळं ऐकलंय भाऊ, आणि हे सगळं ऐकून मनात जो प्रश्न आला ना तोच विचारते. हा, पण अजून कोणावर आरोप केला नाहीये मी. काय शिवा, आहे का उत्तर? तू वाचवलंस ना यांना? नाही, काय तर म्हणे देवासारखं धावून गेलीस, ते पण अचूक वेळेत. कसं ग? नाही, तुला कसं कळलं यांना गुंडांनी हेरलं होतं ते, फसले होते ते? कसं कळलं? मला फोन आला होता. कोणाचा? ते नाही कळलं भाऊ, पण इतकंच सांगितलं फोनवर की आशूच्या जीवाला धोका आहे, म्हणून मग. फोनवर कळलं का? म्हणजे तेव्हा तू घरात होतीस ना? हो. मग आम्हाला कोणी सांगितलं का नाही? का तुला पुन्हा एकदा कर्तृत्व दाखवायचं होतं? हगाई दाखवायचं का नाही ना ते राहिलं लांब, पण ऍटलीस्ट सांगून जाऊ शकली असती. आणि काय आता आशूचं हिच्याशी लग्न झालंय म्हटल्यावर आपल्यासोबतची नाती संपली आहेत का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।